आपण पाहता जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। आमदार जोल्ले यांच्या हस्ते बेनाडी कुन्नूर रस्ता कामाचं उद्घाटन। 11,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर। 2008 सालापासून मी आपल्या मतदारसंघासाठी अविरतपणे अनेक योजना आणून निपाणी मतदारसंघातील माझ्या सर्वसामान्य जनतेचे जीवन सुकर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असते। मागील 3 टर्ममधून मतदारसंघामध्ये अनेक विकास कामे आणली आहेत। अजून देखील मतदारसंघामध्ये काही कामांची उणीव भासत असली तरी आमच्या परीनं सत्ता नसताना देखील अनेक निधी आणून मतदारसंघामध्ये विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न व्यक्त करत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज बेनाडी कुन्नूर रस्त्यासाठी 11.5 कोटीचा रस्ता कामाचा निधी आणून प्रत्यक्षात दिलेलं आश्वासन पूर्ण करत असल्याचं काल माजी मंत्री व विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांनी सांगितले। त्या बेनाडी कुन्नूर रस्ता कामाचा शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या। प्रारंभी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सौ जोल्ले यांनी दीप प्रज्वलन करून श्रीफळ वाढून रस्ता कामाचं औपचारिक उद्घाटन केलं। त्यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सत्याप्पण्णा हजारे, हालशुगर चेअरमन MP पाटील, नगराध्यक्ष सोनल कोटडिया, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, सिद्धू नराटे, लक्ष्मी खोत, सूरज खवरे, AS ढवणे हे मान्यवर उपस्थित होते। पुढे आमदार जोल्ले म्हणाल्या, आज जो 11.5 कोटीचा बेनाडी कुन्नूर रस्ता कामाचा शुभारंभ झाला आहे त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचा रस्ता तयार केला जाणार असून त्यामध्ये गटार कामाचा देखील समावेश असून या मार्गावरील सर्व नामफलकांचे देखील अनावरण होणार असल्याचे सांगितले। मी ज्यावेळी आमदार झाले त्यावेळेला निपाणी शहरास तालुक्याचा दर्जा नव्हता, तो माझ्या काळात प्राप्त झाल्याचे मला आत्मिक समाधान आहे। माझ्या 3 टर्ममध्ये आपल्या आशीर्वादाने मला निपाणी मतदारसंघाची पहिली महिला आमदार व 2 वेळा मंत्री होण्याची संधी मिळाली। त्या काळात माझ्याकडून मोडकळीस आलेल्या हालसिद्धनाथ कारखान्यास ऊर्जितावस्था प्राप्त करून बळीराजाचं हित साधत त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीचे लाखो रुपये दिल्याचे समाधान आहे व सासरच्या मुलीला माहेर वासनीचं दान देत विकास करण्याची संधी दिली। सत्ता येतात जातात, सत्तेच्या राजकारणात न अडकता विकासाच्या राजकारणास आम्ही प्राधान्य देत असल्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत मी व आपले लाडके अण्णा आपल्या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। पूर्वी लहान मुलांना अंगणवाडीत सोडल्यानंतर घरातील लोकांना काळजी वाटत होती। आज माझ्या कार्यकाळात 3 आकडी सुसज्ज हायटेक इमारत उभारून चिमुकल्यांचे बालपण सुकर केल्याचं समाधान मिळाल्याचं सांगितलं। माझ्या कार्यकाळात झालेल्या कोणत्याही रस्त्याचं 10 वर्षापर्यंत डागडुजी करावी लागत नाही, म्हणजेच अधिकारी देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगले रस्ता निर्मित करत आहेत। आमदार सौ जोल्ले यांनी डोंगर भागातील यरनाळ व शेंडूर येथे मागील 5 वर्षापूर्वी ओढ्यावरील बंधारे तयार केले होते। त्याचे आता परिणाम जाणवत असून भूजल पातळी वाढल्यामुळे संतोष नाईक यांच्या विहिरीला अवघ्या 25 फुटावर पाणी लागल्याचं सांगितलं। कार्यक्रमात नगराध्यक्ष सोनल कोटडिया, MP पाटील, लक्ष्मी खोत, AS ढवणे, दिलीप खोत यांनीही मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक सिद्धू नराटे यांनी केलं। कार्यक्रमास हालसिद्धनाथ संचालक प्रकाश शिंदे, अविनाश पाटील, समित सासने, किरण निखाडे, विजय टवळे, राजेश कोठडिया यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य कुन्नूर, बेनाडी, जैनवाडी, बोळेवाडी या गावातील सर्व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ह्या 3 कार्यक्रमाबद्दल मी बोलतो आज, परंतु आज इथं होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल जरासं मी सांगू इच्छितो। कारण सगळ्यांनी बोलले की 2008 पासून माझा राजकीय प्रवास ह्या निपाणी तालुक्यामध्ये सुरू झाला आणि ज्या वेळेला माझा राजकीय प्रवास सुरू झाला त्यावेळेला निपाणी तालुका नव्हतं, निपाणी मतदारसंघ म्हणून आपण म्हणत होतो। अचानकपणे देवाचा काहीतरी इच्छा असेल, हालसिद्धनाथांचं कृपा असेल, माझं सौभाग्य असेल काहीतरी 7 जन्माचं, कारण माहेरमध्ये उभारून निवडून यायचं ह्या कुठल्याही मुलगीचं सौभाग्य नाही आहे, म्हणजे कुठल्याही मुलीला हे सौभाग्य नाही आहे, परंतु ह्या मुलीला सौभाग्य मिळालं की तुमचं सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माझ्या राजकीय भविष्यामध्ये, माझ्या राजकीय प्रवासामध्ये माझा सासर असेल एकसंबा, परंतु माहेरमध्ये मला तुम्ही आशीर्वाद केला। एक वेळेला हरलो तरी हार हेच जीत म्हणून
आपण स्वीकार केलं आणि आपला प्रवास सुरुवात झाला. त्याच्यानंतर तुम्ही मंडळी सगळ्यांनी मला 3 वेळेला ह्या भागाचं सेवा करण्याचं संधी तुम्ही सगळ्यांनी दिली. माझ्या पक्षाच्या वरिष्ठांनी 2 वेळेला मला मंत्रिपद दिलं. मला अभिमान होतोय. माझ्या काळामध्ये निप्पाणी तालुका झालं, ते पण भाजपा सरकारमध्ये झालं. अडचणीत थांबलेलं होतं काँग्रेस सरकार असताना, भांडून ते तालुका म्हणून घोषित केलं. काँग्रेसवाला असं आमच्या कार्यक्रमाला लाईट काढतातच म्हणून मी माझं सगळं साहित्य माझ्या गाडीतच घेऊन फिरतो. त्याने काढत बसू दे, आमचा चालतच राहू दे. ऐकू येत आहे ना? हा, कुठं आलो होतो आता? तालुका नव्हतं आणि आपल्या भाजपा सरकारमध्येच तालुका झालं. आणि मला खूप अभिमान आहे. आणि आम्ही दोघं नवरा बायको, आमचा शेवटचा श्वास असू तोपर्यंत आम्ही विसरणार नाही की तुमच्या आशीर्वादानं निप्पाणी तालुक्याची पहिला महिला आमदार म्हणून तुम्ही मला ओळख पटवला आणि पहिला महिला मंत्री म्हणून तुमच्या आशीर्वादानं मी आज इथं उभी असतोय आणि सेवा करायला लागलो. तर तुम्ही एवढा विश्वास ठेवून माझ्यावरती एवढं विश्वास ठेवल्यानंतर माझं पण कर्तव्य आहे की माझ्या निप्पाणी मतदारसंघामध्ये सर्वांगीण विकास म्हणजे काय ते करून दाखवायचं. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, प्रत्येक गावामध्ये विकास झालाय म्हणता की नाही म्हणता? झालाय. आम्ही म्हणू शकत नाही 100% झालंय, कारण 100% कधीही होतच नाही. एक काम संपलं तर दुसरं नवीन काम आलेलं असतं. परंतु मला समाधान आहे आणि माझ्या जनतेला समाधान आहे, कमीत कमी 70-80-90% तरी आपलं काम पूर्णत्वाकडे गेलेलं आहे. जरासं लक्षात घ्या, 2008ला मी 13ला पहिल्यांदा आमदार झालो. 2008ला हे रस्ता कसं होतं, गावातला रस्ता कसं होतं, पाणीचं व्यवस्था कसं होतं, लाईटचं व्यवस्था कसं होतं, घरकुलची व्यवस्था कसं होती. आमची मुलं सरकारी शाळेला गेलं तर सरकारी शाळेचं खोल्यांचं अवस्था काय होतं. आमची 3 वर्षाची मुलं अंगणवाडीला गेलं तर आई घाबरत होती कुठल्या तरी भाड्याच्या घरामध्ये, नाहीतर वरचं छत कधी पडतंय माहित नाही, अशा पद्धतीमध्ये आपल्या 3 वर्षाच्या बाळाला अंगणवाडीला पोचवत होतो. आणि त्या अंगणवाडीची परिस्थिती आज काय हाय हे सगळं बघितलं तर तुमच्या समोर सगळेही आपण क्लिअर तुमच्या डोळ्यासमोर आहे की आपल्या गावामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये किती विकास झालेला आहे. रस्ता मस्त झाल्यानंतर दोन्हीकडं पांढरा पट्टा तुम्हाला येणार आहे, कारण रात्री जाताना वगैरे काही त्रास होऊ नये ह्याच्यासाठी. त्याच पद्धतीनं रोड मार्किंग म्हणतात त्याला, रोडचं मार्किंग देखील त्याच्यामध्ये होणार. त्याच पद्धतीनं तुम्हाला नेम बोर्ड देखील येणार. हे एवढा मोठा रस्ता आहे, कुठलं गाव कुणाकडं कुठलं गाव कुठं आहे ते ॲरो मार्क देखील ह्याच्यामध्ये येणार. आणि रात्री त्रास होऊ नये असं ते जे काही लाईट व्यवस्था असते त्याला, त्या पद्धतीचं रस्ता देखील त्या पद्धतीचं व्यवस्था ह्या रस्त्यावरती होणार आहे. आज जे पाऊस पडतंय तुम्ही हे केलं आहे, ह्याच्यामधून मला वाटलं की पावसाचं एक थेंब आम्ही वाचवलं तरी एक जीवाला वाचवल्यासारखं होते. अंगावर शहारे येतात की एक थेंब वाचवलं तर एक जीव वाचवल्यासारखं होतात. म्हणून मी हे डिझाईन काय ते रांगोळी काढले म्हणून सांगितली. खूप मला समाधान वाटलं की राजकारण करत असतोय, राजकारणामध्ये काय काय होतंय ते वेगळं, परंतु एक लोकप्रतिनिधी म्हणून मी माझं कर्तव्य काय करायला लागलंय ना, त्या मुलांचं बघितल्यानंतर मला खूप समाधान झालं. मी मुलांना वाईट वळणावर न्यायचं काम तरी करायला नाही, राजकारणामध्ये मुलांना संस्कार द्यायचं काम एक आई म्हणून करायला लागलो. ते माझ्या मतदारसंघातल्या मुलांना देखील करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून आज ते कार्यक्रम आवरून मी इथं आलोय आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये जसं MP अण्णांनी सांगितलं, सोनलताईंनी सांगितलं की मंदिरांचं जीर्णोद्धार असू देत, रस्ते असू देत, गटरी असू देत, पाण्याचं असू दे, लाईटचं असू देत, जे काही सरकारच्या दरबारी होणारी जे कामं आहेत ते तुमच्यापर्यंत आणून पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून करायला लागलोय. छान वाटतंय. MP अण्णांनी सांगितलं की हलसिद्धनाथ कारखान्याचं काय परिस्थिती होतं ती मी सांगायचं गरज नाही, तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि त्या माध्यमातून आज कारखाना काय झालंय हे पण तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्याच्यामध्ये काट्याचं व्यवस्था असू देत, बिल द्यायचं व्यवस्था असू देत, बिनविरोध इलेक्शन झालं म्हणून अण्णांनी त्या सभासदांच्या मुलांना आणि आपल्या स्टाफच्या मुलांना स्कॉलरशिप देण्याचं जे काही प्रकल्प सुरू केलं. आज कमीत कमी MP अण्णांनी सांगितल्यासारखं गेल्या वर्षी 60 लाखाची निधी
आणि आज ह्या वर्षी देखील 50 लाखाचं निधीपर्यंत आपल्या सभासदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि कामगाराच्या मुलांच्या शिक्षणासाठी हलसिद्धनाथ साखर कारखान्याच्या माध्यमातून देखील आज आम्ही करायला लागले. शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. आजच्या मुलांना आम्ही चांगलं शिक्षण दिलं तर उद्या आमच्या भव्य भारत देश चांगल्या पद्धतीनं नेण्याचं ताकद त्या मुलांच्या मध्ये आहे. आताच सांगितलं की आम्ही देखील जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून एक कॉलेज सुरू केलंय, इंडिपेंडेंट कॉलेज. तर माझ्याकडं अनेक पालक माझ्याकडे आले होते. पहिले 10वी झाल्यानंतर आमच्या मुलांना स्पर्धात्मक परीक्षा पाहिजे, नीट असू देत किंवा केसेट असू देत, UPSC IAS असं जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात ते आमच्याकडं ह्या भागामध्ये मिळत नाही आहेत. म्हणून आमचे पालक काय करतात, मूडबिद्रेला, बेंगळूरला, मंगळूरला, मैसूरला, गुलबर्ग्याला जाऊन 5-5 लाख देऊन आपल्या मुलांना ऍडमिशन घेऊन येतात. आणि ज्या मुलं तिथं गेली तर तिथं जेवण आपल्यासारखं नसतंय. तिथं फक्त भात आणि रागी मुद्दी खायचं आणि ते जेवण त्यांना आवडत नाही किंवा ते त्यांच्या हेल्थला सूट होत नाही. तर त्या मुलांना आणि परत घेऊन आलेलं उदाहरण देखील अनेक पालक माझ्याजवळ सांगितलेले होते. म्हणजे 5 लाख रुपये पण गेलं, फी पण गेलं मुलांचं, आणि परत इकडं आल्यावर कोचिंग पण गेलं. म्हणून आम्ही विचार केला की ह्या वर्षी आम्हीच निपाणीमध्ये आमच्या सीमा भागातल्या शेतकरी मुलांना आणि चांगल्या मुलांना त्यांचं भविष्य निर्माण करायचं हे एक आपण करूया. म्हणून आज आम्ही ते कॉलेज सुरू केलंय. जून पासून ते कॉलेज सुरू होणार आहे. तर त्याच्यामध्ये देखील 8 मतदारसंघ म्हणजे चिक्कोडी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही 10वीच्या मुलांचं परीक्षा घेतलं आणि त्या परीक्षेमध्ये जे कोण टॉप 20 जे चांगला मार्क्स घेतलेल्या 20 मुलांना 2 वर्षाचं राहणं, त्यांचं जेवण, त्यांचं कॉलेज आणि त्यांचं ट्रेनिंग हे सगळं जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून 60 लाखाचा निधी त्या मुलांना आम्ही मोफतमध्ये शिक्षणासाठी आम्ही द्यायला लागलो. आज उद्या पेपरला येईल. आजच बसवप्रसादने ते अनाऊन्स केलं कुठल्या कुठल्या मुलं सिलेक्ट झाली आणि त्यांना आम्ही आज ऑलरेडी ऍडमिशन घेऊन त्यांचा सर्व खर्च आपण जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून करणार आहे. उरलेल्या मुलांचं ऍडमिशन कसं, तर बाहेर तुम्ही बघितला तर रोज येऊन जाऊन करणाऱ्या मुलांचं फीज आहे 3 लाख रुपये आणि तिथं राहणाऱ्या मुलांचं रेसिडेन्शियल फीज आहे 5 लाख रुपये. तर आम्ही विचार केला की आमची भागातली मुलं आहेत आणि त्यांना 5-5 लाखचं फीज आम्ही घ्यायचं नाही आहे. त्याच्या 50% म्हणजे 1.5 लाखामध्ये 2 वर्ष तिथं रेसिडेन्शियल राहून कोचिंग घेण्यासाठी फक्त 1.5 लाख रुपये आम्ही फी घेणार आहे. आपण ते फीज घेतलेलं आहे. म्हणून तुम्ही म्हणाल की एवढं कमी फीजमध्ये क्वालिटीचं काय होणार आहे, चांगलं शिकवणार आहेत काय, हे सगळं कोचिंग होणार आहे काय, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आता आम्ही इंटरव्ह्यू घ्यायला लागलोय. वेगवेगळ्या राज्यातून तिथं क्वालिफाईड IIT NIT मध्ये शिकलेले प्रोफेसर्स आमच्यामध्ये आता अपॉइंटमेंट व्हायला लागलेत आणि हे गुरुकुल पद्धतीमध्ये असणार आहे. मुला लवकर उठायला पाहिजे, योगा केलं पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे, काय ते संस्कृत शिकलं पाहिजे, आपल्या देशाचं संस्कार जे काही कल्चर आहे ते त्यांना माहीत व्हायला पाहिजे आणि त्याच्यासोबत आम्ही त्यांना कोचिंग देणार आहे. हे झालं तर माझं दोघांचं स्वप्न आहे की आणि एक 15-20 वर्षामध्ये बेळगाव जिल्ह्याचं कलेक्टर कोण आहे, तर निपाणी तालुक्याचा मुलगा आहे असं व्हायला पाहिजे. बेळगाव जिल्ह्याचा पोलीस अधिकारी कोण आहे, SP कोण आहे, कमिशनर कोण आहे, तर निपाणी भागातली मुली असल्या पाहिजेत. हे शिक्षणाचं एक दूरदृष्टिकोन ठेवून, राजकारण तरी आहेच आहे परंतु मुलांना शिक्षण देणं हे पण एक समाजसेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं दान आहे. म्हणून आपण हे जोल्ले ग्रुप आणि हलसिद्धनाथ साखर कारखान्याच्या माध्यमातून हे देखील आपण सुरुवात केलेलं आहे. त्याचा लाभ देखील तुम्ही तुमच्या गावातल्या मुलांना, तुमच्या मुलांना, पाहुण्यांच्या मुलं कोणी असेल तर ऍडमिशन ओपन आहे, आजपासून सुरू झालेलं आहे. तुम्ही जाऊन तिथं बुकिंग करू शकताय. कारण ह्या वेळेला 160 मुलांचं एवढंच ऍडमिशन आहे. फुल झालं की आणि त्यांना सीट मिळणार नाही. म्हणून त्याचं देखील आपण दक्षता घ्यावं हे मी तुमच्यामध्ये कळकळीचं विनंती करतोय. अशा पद्धतीनं निपाणी नगरचे 31 वार्ड असू देत किंवा ग्रामीण भागाचं सर्व माझे प्रत्येक छोटं मोठं गाव असू देत, आपल्या ह्या राजकीय सर्वांगीण विकास म्हणजे काय ह्याच्या माध्यमातून आपण हे सगळं करायला लागलो ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. हे सोडून देखील आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाटक, संभाजी महाराजांचं नाटक, कित्तूर राणी चेन्नम्मांचं नाटक
आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भीमपर्व, असं वेगवेगळं आपण नाटक वगैरे इथं केलेलं आहे, तुम्हाला सगळं माहीत आहे. आणि त्याच पद्धतीनं जे TV मध्ये खेळणारे, प्रो कबड्डीमध्ये खेळणारे सगळे खिलाडी आपल्या निप्पाणीत येऊन मॅटवरती कबड्डी खेळलेलं देखील तुम्ही बघितलेलं आहे. हे कशासाठी करतो तर आपल्या भागातल्या मुलांच्या वरती त्याचा परिणाम व्हायला पाहिजे. मुलं राष्ट्राभिमान आलं पाहिजे, मुलांमध्ये संस्कार आलं पाहिजे आणि ते देखील ते बघून तसे व्हायला पाहिजे, ह्या उद्देशानं आपण हे करत असतोय. आणि आज हे 11.5 कोटीचं जे रस्त्याचं उद्घाटन, अजूनही गावामध्ये काय काय छोटं मोठं रस्ता पण उद्घाटन झालं, कित्येक उद्घाटनला मला यायला पण झालं नाही आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्याकडून तुम्ही करून घ्या असं सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीनं जे काही विकासाची कामं ते कायम स्वरूपामध्ये इथपर्यंत आणून पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून आजपर्यंत झालेला आहे, इथून देखील पुढं होणार आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून ह्या निप्पाणी तालुक्याचा विकास करूया. कारण कार्यकर्ते तुम्ही काम काय पाहिजे ते आणल्यानंतरच आम्ही करायला शक्य आहे. मी प्रत्येक गावामध्ये फिरू शकत नाही, म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना पण मी अभिनंदन करतोय की इतकी विकासाची कामं मी इथपर्यंत आणायला पाहिजे. तर त्याला कारणीकर्ता तुम्ही सगळेजण आहात. तुम्ही मला काम पाहिजे म्हटल्यावरच आम्ही आणून देण्याचा एक प्रयत्न होतोय. म्हणून आज हे रस्त्याचं उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण आला, ह्याच्यामध्ये भाग घेतला. अजूनही असा विकास करत आपण जाऊया हे सांगून मी इथं थांबते. जय हिंद, जय कर्नाटक. आत्ताच अण्णांनी सांगितलं की हा रस्ता म्हणजे जीव घेणं, आणि जीव घेणं जी गोष्ट असते ती किती घातक आणि किती त्रासदायक असते ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचा विचार एखादा राजकारणी व्यक्ती करू शकतो का, आणि केला तर तो अंमलात आणतो का? ती गोष्ट सुधारण्यासाठी किंवा लोकांना उपयोगी होण्यासाठी किंवा त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी राजकारणी व्यक्ती आत्तापर्यंत मी बरेच बघितले. 30 वर्ष ह्या राजकारणात आहे, पण लोकांची अडचण लक्षात घेऊन त्याच्यावर योजना करून त्याच्यावर उपाय काढून आणि तो उपाय अंमलात आणण्याची फक्त खात्रीची हमी म्हणजे अण्णाजी आणि वहिनीजी. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे या तत्वावर वर्क इज वॉरशिप म्हणजे फक्त काम म्हणजे काम आणि काम, कामालाच देव मानून जगणाऱ्या ह्या दाम्पत्याबरोबर आत्तापर्यंत आम्ही बरीच कामं केली, बऱ्याच गोष्टी केल्या. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे पूर आणि करोना. ज्या वेळेला पूर आला त्यावेळेला संपूर्ण कुटुंब, जोले उद्योग समूह स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, इव्हन दो करोनाच्या वेळेला ज्या वेळेला वहिनींना स्वतःला कोरोना झाला होता त्यावेळेला सुद्धा संपूर्ण कुटुंब रातोरात ब्लड बँक उभं करतं, पूर्ण हॉस्पिटल उभं करतं. 4 ठिकाणी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र उभं करतात. त्याच्याबरोबर स्वतःची जी काही कुठली सगळी टीम असेल ती सगळी देतात आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवासाठी त्यांनी जगावं म्हणून त्यांच्यासाठी कामाला लागतात आणि आपलं योगदान देतात. त्याचबरोबर त्यांनी आत्तापर्यंत ज्या वेळेला मंत्री होत्या त्यावेळेला कितीतरी मंदिरांचे 350च्या वर मंदिरांचे त्यांनी जीर्णोद्धार केले. म्हणजे जसं आता तिथे एक वाक्य लिहिलं होतं, संस्कार, संस्कृती, विकास आणि नियोजन यांचं मिश्रण म्हणजे अण्णाजी आणि वहिनीजी. कारण आपण हे बघतो की आपल्या कुठल्या पण इलेक्शनच्या वेळेला मुलांच्यावर संस्कार करायचं राहतं, तुम्ही कसंही करा पण हे घ्या, वाईट मार्गाला जावा पण संपूर्ण युवा पिढीला गोळा करा आणि मतदानाला त्यांना जुंपा किंवा युवा लोकांना चुकीच्या मार्गाला लावा. हे कधीही केव्हाही कुठल्याही बाबतीत यांनी तडजोड केली नाही. म्हणजे त्यांनी संस्कारांचं पूर्ण पालन केलं, त्यांनी संस्कृती जपली, त्यांनी कितीतरी आपल्यासाठी आपल्या मुलांच्यात राष्ट्रप्रेम भक्ती निर्माण व्हावी म्हणून त्यासाठी त्यांनी कितीतरी प्रकारे नाटक आणले की जी आपल्यासाठी राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी आणि आपली पिढी तयार व्हावी ह्या दृष्टिकोनातून त्यांनी संस्कृती जपली. आणि विकासाचं बोलावं तर मी सांगत राहीन आणि तुम्ही ऐकत राहाल, एवढी विकासाची कामं त्यांनी केली. जसं यांनी आत्ता सांगितलं की आपल्या गावात त्यांनी 40 लाखाचा डांबरीकरणचा रस्ता त्यांनी मंजूर करून घेतला आणि त्याप्रमाणे काम झालं. एवढंच नाही, पेवर ब्लॉक असू देत किंवा इथली देवालयांची जीर्णोद्धार असू देत. आता 11,50,00,000 हा आकडा साधा सुद्धा नाहीये. जसं आता दिलीप अण्णांनी सांगितलं की आम्हाला हे छोटे छोटेच आकडे वाटतात पण ते आणणं किती अवघड आहे, कारण वरती काँग्रेस सरकार आहे. आपण ज्या वेळेला
आपल्या कुठल्याही या योजना आपल्याला दिसतात, माहिती होतात आणि त्या सहजपणानं आपल्याला अण्णा बहिणींच्याकडनं मिळत चालल्यात. पण त्याच्यासाठी किती त्यांनी त्याचा पाठपुरावा करतात, त्याच्यासाठी त्यांनी दिवसाचा रात्र करतात आणि त्यांची जी तगमग असते आणि त्यासाठी ती तुमच्यापर्यंत येताना ती दिसत नाही. पण काँग्रेस सरकार असताना सुद्धा त्या सगळ्या त्यांनी स्कीम आणणं आणि ते हितपर्यंत आणून त्या अंमलात आणणं सोपी गोष्ट नाही आणि त्यासाठी तरी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण हे करणं अतिशय अवघड गोष्ट आहे. काँग्रेस सरकारच्या काळात ते शक्य नसताना सुद्धा, वरनं एवढं आपल्याला अडचण असताना सुद्धा आपल्यासाठी आपल्या अण्णाजी आणि वहिनीजी करतात. तर आता आपलं काम आहे की आपण त्यांच्यासाठी एकजूट राहणं पाहिजे, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. जसं आता विकासाची कामं ॲक्च्युली मी ह्याच्यात लिहून घेतली तिथं आल्यानंतर, इतकी कामं वहिनी तुम्ही केली आहेत की मला पेपर कमी पडला. मी त्यांना म्हटलं तपास, कारण इतकी कामं त्यांनी केली आहेत ती आपण लक्षात ठेवण्याची खरोखर वेळ आलेली आहे. आणि एवढं सांगून मी थांबते की आपण सगळ्यांनी आता त्यांच्याबरोबर खरोखर राहिलं पाहिजे. का तर अशा विकास त्यांनी आपल्यासाठी करतायत म्हणून आपण त्यांच्याबरोबर राहूया. एवढं सांगून थांबते. बेनाडीसारख्या छोट्या अशा 5-7 हजार 10,000 लोकसंख्येच्या मानानं 11 कोटीचे जे फंड वहिनीने दिले. आज मी राहायला उपरीला आहे. 11 कोटी जर फंड असेल तर जवळजवळ 100-150 पोस्टर लागलेले असतात. कारण मला माहिती आहे की महाराष्ट्रातलं फंड आणि कर्नाटकातलं फंड, महाराष्ट्रातलं फंड आणि कर्नाटकातलं फंड, एक गावाला अण्णा वहिनीने 50 कोटी 25 कोटी 100 कोटी आम्हाला विचारतात, वहिनी अण्णा येथून एवढे फंड कुठून आणतात आणि आम्हाला तर जरा मार्गदर्शन करा. आता आमचे परवा आमदार निवडून आलेत अशोकराव बापू, त्यांनी म्हणाले वहिनींच्याकडं आणि अण्णांच्याकडे जाऊया, यांनी कुठल्या याच्यातनं नियोजनातनं आणि कुठल्या स्कीममधनं एवढं फंड आणतात. आज जर बघितलं तर कर्नाटकाचं म्हणजे सरकारचं धोरण बघितलं तर पूर्ण पैशाचं जर खळखळ आहे, तरी पण यांचं फंडिंगच्या बाबतीत कुठलीही गोष्ट अण्णा वहिनीसनी खळखळ नाही. फंड हे योग चालूच आहे. कारण कर्नाटकातलं सरकारचं जर पैशाचं जर बघितलं असं तर पूर्ण स्कीमा करण्यासाठी त्यांच्याकडे कुठलीच नियोजन म्हणा, पैसे म्हणा कमी पडत असतात ना. अण्णा वहिनीसनी पैसे कमी नसतात, कारण त्यांचं नियोजन आहे. सेंट्रलला पण त्यांचं तसं त्यावर त्यांचा अधिकार आहे. कर्नाटकात पण सगळ्या विरोधी पार्टीवाले असू दे कोणी असू दे त्यांच्याबरोबर त्यांचं चांगलं संबंध आहेत. कुठलीही सत्ता येऊ दे अण्णा वहिनी फंड आणायला कमी पडणार नाहीत. येणाऱ्या काळात पण फंड कमी पडणार नाही. आज मी अगोदर आता जवळजवळ मी 30-35 वर्षे उपरीला आहे. उपरी ते जैनवाडीला यायचं तर 2 तास लागणार, कारण गुडघ्या एवढं खड्डा आणि हे बेनाडी जैनवाडी बैठला तर जायला तास-दीड तास लागणार. आज 15 ते 20 मिनिटं, कारण आमचं संबंध जास्त निप्पाणी बेळगावपेक्षा इथली जी विभाग सीमा भागातली जी माणसं आहेत ती महाराष्ट्रात जास्त संपर्क आहे. पै पाहुण्यांचा संपर्क जास्त आहे. कोल्हापूर असू दे, इंचलकरंजी असू दे, पुणे असू दे, मुंबई असू दे, आपल्याला काय पाहिजे, मार्केटला जायचं झालं तर रस्ता चांगला पाहिजे, नियोजन चांगलं पाहिजे. अशा पद्धतीनं आज फॅक्टरी असू दे, अण्णा वहिनींनी कसं अगोदर खेडं सुधारायला पाहिजे त्या पद्धतीनं खेडं सुधारायचं चालू आहे. अशा या माणसांना आपण सगळेजण साथ देऊया. येणाऱ्या काळात सुद्धा आपण साथ देऊया. असली माणसं आपल्याला मिळणार नाहीत हे सगळेजण लक्षात ठेवा. कारण विरोधक काही बोलू द्यात, आपण लक्ष तिकडे न देता येणाऱ्या आज उद्या झेडपी आहे, टीपी आहे, आपण एक संघ राहूया. अण्णा वहिनींचा हात बळकटले तर आज 11 कोटी 1100 कोटी सुद्धा बेनाडीला आणू शकतात त्यांनी. एवढं आपण नियोजन करूया आणि सगळं झेडपी मध्ये विरोधकांना झेरो व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं करवा. टीपी मध्ये सुद्धा झेरो व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं करवा. आज मी जैनवाडीत असून सुद्धा 1.5 कोटीचं पाण्याचं स्कीम आहे. गावभर फेवर ब्लॉकिंग आहे. सोसायटी आमचं 100 एकर रान आहे. जैनवाडीला सोसायटी दिलेत. आता या 8 दिवसात पत घालायचं आहे. अशा या लहान खेड्यांना सुद्धा फंडिंग त्यांची योजना चालू आहे. अण्णावहिनींचा हात बळकट करू. आज हर्षदनाथ फॅक्टरी झाली. आज शंकेश्वर बघा, शंकेश्वरची पण फॅक्टरी त्यांनी घेतली. म्हणजे येणाऱ्या काळात सुद्धा वंचित म्हणून बेरोजगार ह्या भागात राहणार नाही. एवढा आपण, मला तर असं वाटतंय की त्यांनी जे करणार आल्यात ते लोकांच्यासाठी कराल्यात. जे करणार आहेत ते इथून पुढे सुद्धा लोकांच्या नियोजन असू देत, शेती असू देत, रस्ता असू देत, गटारे असू देत, समुदाय भवन असू देत, मंदिरं असू देत, त्याच्यानंतर बेरोजगारांना काम असू दे, ही सगळी जर अवस्था व्यवस्थित असली तर खेडेगाव सुधारायला लय वेळ लागत नाही. आणि खेडं सुधारलं तर पैसा मार्केटमध्ये यायला लय वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे ही खेडी सुधारली तर भारत देश राज्य सुधारणार आहे. अण्णा वहिनींचं जास्त वेळ बोलणार नाही, कारण पुढची माणसं आणि बोलणार आहेत. मी धरलो तर आणि 2 तास बोलत बसायला
अण्णा वहिनींना वेळ नाही, वहिनींना वेळ नाही. मी येणाऱ्या एवढंच सांगतो, TP ZP आता येणाऱ्या काळात आपण एक संघ राहूया. एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी फंड कमी जास्त होत झालं तरी आपण ते दुर्लक्ष करूया, कारण सगळी गावं 62 गावात आणि कुठलेही फंडिंग न राहणार नाही, सगळीकडे फंड जाणार. आज बेनाडीसारखे 11 कोटी फंड जर असेल तर आमच्या उपरीला 100 बोर्ड लागतात. पूर्ण स्टँडपासून याच्यापर्यंत सगळीकडे 11 कोटी जो आमदार असतोय तो येणाऱ्या काळापासून शेवटपर्यंत 11 कोटीच फंड असतोय. आम्हाला 11 आणि 20 आणि 50 आणि 100 कोटी म्हणजे काय वाटतच नाही. का वाटत नाही? त्यांनी पहिल्यापासून तसं आम्हाला ती मार्ग दाखवल्यात. 20 कोटी 25 कोटी 50 कोटी 100 कोटी. मी सहज म्हटलो काही नाही, तुम्ही कुठनं पैसे आणताय म्हणून त्यांनी मला विचारल्यात. मी म्हटलं पैसे आणायचं काय सामने, अण्णा वहिनीच म्हणजे पैसे आहेत. त्याच्यामुळं आम्हाला समजा जरी कमी पडलं तर जल्ले उद्योग स्ट्रॉंग आहे. त्या जल्ले उद्योगमधनं त्यांनी पैसे उभा करतात आणि आपला जो काम आहे, समजा सरकारकडनं पैसे यायचं जरी कमी असेल तर अण्णा वहिनीने जल्ले उद्योग मार्फत पैसा उभा करून ते काम नियोजन पूर्ण करतात. मी एवढं सांगतो, येणाऱ्या काळात ZP TP कुठलेही काम असू दे त्यांच्या पाठीमागे राहूया. ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಶೀನರಾದ ನಮ್ಮ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕುಲದೈವತರಿದ್ದಾಗೆ ವೈನಿಯವರಿಗೂ ಹಾಗೂ ಮತ್ತು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಶೀನರಾದವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾವೊಂದೆರಡು ವಿಷಯ ಹೇಳ್ತೇನೆ. ಖರೆ ನಾ ಅನುಭವಿಸಿದ ವಿಷಯ ಹೇಳ್ತೇನೆ. ರಸ್ತಾ ಸಲುವಾಗಿ ಯಾವ ವೇಳೆಗೆ ನಾವು ಸ್ಕೂಲಿಗೆ ಬರ್ತಿದ್ದು ಬೇನಾಡಿಗೆ, ಅವಾಗ ವೈನೀರಿ ಹಿಂಗಿತ್ತು ರೋಡ್ ಅಂದರೆ ಬೋಳೆವಾಡಿಯಿಂದ ಬೇನಾಡಿಗೆ ಬರೋ ರೋಡ. ಆ ರೋಡ್ ನೋಡ್ರೆ ಹಿರಿಯರು ಹೇಳ್ತಿರಲ್ಲ, ಭಾಳ ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ ನರಕನ್ಯಾಗ ಹೋದ್ಮೇಲೆ ನರಕ ಹೆಂಗಿರ್ತೈತಿ ಅನ್ನೋದೊಂದು ಅನುಭವ ಹೇಳ್ತೀರ. ಅದು ಸೇಮ್ ಹಂಗೆ ಐತ್ರಿ ವೈನೀರಿ. ಎಷ್ಟೊತ್ತನ ನಾವು ಬೇನಾಡಿ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಬರೋತನ ದುಂಡ್ರಲೆ ಸರ್, ಪನ್ನೂರೆ ಸರ್, ಬೇಡ್ರ ಸರ್ ನಮಗೆ ಸರ್ಗಳಿದ್ರು ಅವಾಗ. ಆ ಟೈಮ್ನಾಗ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು ವೇಳೆ 8:30 ಹೇಳ್ತಿದ್ದು, ಇಲ್ಲಿ ಬರಕ್ಕೆ 11:30 ಆಗ್ತಿತ್ತು. ಬರುದಾರೆ ಒಂದು ರಸ್ತಾಲೆ ಬರೋದು ಇಷ್ಟು ತ್ರಾಸ ಆಗ್ತಿತ್ತು. ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ನಮಗೆ ಅವ್ರು ಕೊಡ್ತಿರ. ಇವು ಎರಡು ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ನಾಗ ನೋಡಿ ನಮ್ಮ ಮನೆಯವ್ರು ನಮ್ಮ ಸ್ಕೂಲ್ ಬಿಡಿಸು ಕಾರಣ ಒಟ್ಟ ರಸ್ತಾ ಸಲುವಾಗಿ. ಈಗ ನಂಗೆ ರಾತ್ರಿ ಗೊತ್ತಾಯ್ತು, ವೈನಿಯವರು 11 ಕೋಟಿ 50 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಈ ರೋಡ್ಗೆ ಶಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿದರು. 8:30 ಏನರ ಗೊತ್ತಾಗಿತ್ತು. ನಾವು ಮಲ್ಕೊಳ್ಳೋದು ದಿನ 9 ಗಂಟೆಗೆ ಮಲ್ಕೋತೀನಿ. ಖರೆ 3 ಗಂಟೆ ತನಕ ನಂಗೆ ನಿದ್ದೆ ಹತ್ತಲಿಲ್ಲ. ಒಂದೇ ನೆನಪು ಬರ್ತಿತ್ತು ನನಗೆ, ಏನಂದರೆ ನಾವು ಯಾವಾಗ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ದು ಬೇನಾಡಿಗೆ, ಅವಾಗ ಒಂದು ಯಾರೇ ಒಂದು 50 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಇರಲಿ, ಒಂದು 10 ಲಕ್ಷ ಹಾಕಿ ಒಂದಿಷ್ಟು ಗುರು ಹೋಗದಿರೆ ಅದ್ರಾಗಿಂದ ಸುದ್ದ ನಾವು ಶಾಲೆ ಕಲಿತಿದ್ದಿಲ್ಲಪ್ಪ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಫೀಲ್ ಬರೋಕಾಯ್ತು. 3 ಗಂಟೆ ತನಕ ನಂಗೆ ನಿದ್ದೆ ಬರಲಿಲ್ಲ. ಭಾಳ ಕೆಟ್ಟ ಅನ್ಸಾಕಾಯ್ತು ಅವಾಗ. ಇದು ಒಂದೇ ಮಾತಾಯ್ತು. ರೋಡಿನ ವಿಷಯ ಇನ್ನೊಂದು ನಮ್ಮ ಊರಾಗ ಅನುಭವಿಸಿಂದ ಹೇಳ್ತೇನೆ. ನಮ್ಮ ಹೊಳಿ ದಂಡಿಲೆ ಹುಲ್ಲು ಕೊರ್ಯಾಕೆ ಹೋಗ್ತಿರ್ ಮೊದಲು. ಹೊಳಿ ದಂಡಿಲೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಇಲ್ಲಂದ್ರೆ 1 ಕಿಲೋಮೀಟರ್ ತನ ಅದು ಹುಲ್ಲು ಕೊರ್ಕೊಂಡು ರೋಡ್ಗೆ ಬರ್ಬೇಕಾಗ್ತಿತ್ತು. ಆ ರೋಡ್ಗೆ ಗಾಡಿಗಳು ಹಚ್ಚಿನವ್ರ ಮಂದಿ ಜನ ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದು ಅದೇನು ತಲೆ ಮ್ಯಾಗ ಹೊರಿ ಹೊತ್ಕೊಂಡು ಬಂದಿನ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ತಲೆ ಮ್ಯಾಗಿಂದ ಹೊರಿ ತಗೊಂಡ್ ಬಿದ್ದವ್. ಇದು ಭಾಳ ದಿವಸ ಏನಾಗಿಲ್ರಿ, 4 ವರ್ಷ ಹಿಂದಿನ ಮಾತು. ಅವ್ನು ಹೆಂಡ್ತಿಲ್ ಬಂದಾಳಿ 4-5 ವರ್ಷದ ಹಿಂದಿನ ಮಾತಿದ. 4-5 ವರ್ಷದ ಹಿಂದಿನ ಮಾತ್ನಾಗ ಅವ್ ಬಿದ್ದ ಮೇಲೆ ಅವ್ರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನೇ ಇರಲಿಲ್ಲ. 3 ಲಕ್ಷದ ಮ್ಯಾಲೆ ಅವರಿಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಕೊಲ್ಲಾಪುರ್ನಾಗ ಹೇಳಿರ ಆಪರೇಷನ್ ಸಲುವಾಗಿ, ಗೋಣದ ಸಿರ್ ಸಲುವಾಗಿ. ಆದ್ರೆ ಒಂದು 500 ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡೋದು ಅವ್ರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲಾಗಿತ್ತು. ಆ ಟೈಮ್ನಾಗ ನಾವು ಊರಾಗಿನ ಮಂದಿ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರತಿ ಒಬ್ಬರು ಮನೆಯವ್ರು 500, 1000, 2000 ಹಿಂಗೆ ಅಮೌಂಟ್ ತೆಗೆದು ಅವ್ನು 3 ಲಕ್ಷದ ಆಪರೇಷನ್ ಮಾಡಿಸಿದ್ದು. ಯಾಕೆ? ರೋಡ್ ಸರಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ರೋಡ್ ಸರಿಯಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ರೋಡ ಇರಲಿಲ್ಲ ಬಿಡ್ರಿ. ಆಮೇಲೆ ಯಾರು ಕೊಡೋರು 500 ರೂಪಾಯಿ ಸರಿನ ಕೊಡ್ತೀರಿ, ಇವಂಗೇನು ಹೋಗಿ ಅಂದಿರೇನ ತಂದು ಕೊಟ್ರು. 2,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡೋರು ಸಾಯವಲ್ಯಾಕ ನಾವು ಕೊಡೋನೇನು ಅಂದು ಕೊಟ್ರು. ಹಿಂಗೆ ಭಾಳ ಜನ ಮಾತಾಡಿ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ರು. ಆದರೆ ಇವತ್ತಲ್ಲಿ ರೋಡ್ ಹೆಂಗಾಗೈತೆ ಅನ್ನೋದಾದ್ರೆ, ಅಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲಿ ಗಾಡಿ ನಿಲ್ಲಿಸ್ತೇವಲ್ಲ ಅಲ್ಲೇ ಕೊರೆದ, ಅಲ್ಲೇ ಗಾಡಿ ಮ್ಯಾಗ ಹುಲ್ಲು ಹಾಕೋದ. ಅಷ್ಟ ಅಲ್ರಿ, ಅವ್ರು ಗೋಟಿ ತನಕ ಜರ ಹುಲ್ಲು ಬರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅವಾಗ ಹಿಂದಿನ ಕಾಲದಾಗ ಒಂದು 7-8 ವರ್ಷ ಹಿಂದಿನ ವಿಷಯ ಹೇಳ್ತೇನೆ. ಆ ಗೋಟಿಗೆ ರೋಡ್ ತರಬೇಕಾದ್ರೆ ಬಿ 100ದಿಂದ 150 ಫುಟ್ ಹೊತ್ಕೊಂಡು ನಾವು ತಂದು ಬಿಡ್ಬೇಕಾಗ್ತಿತ್ತು. ಆದರೆ ಇವತ್ತು ಯಾಕೆ ರಿಂಗ್ ರೋಡದ ಗಟಾರ ಇಲ್ಲಾಗಿತ್ತು, ರಿಂಗ್ ರೋಡದ ರೋಡ್ ಇಲ್ಲದ ಕಾರಣ ಒಂದು 100 ಫುಟ್ ನಂತರ ಗಾಡಿ ನಿಲ್ಲಿಸಿ ಅಲ್ಲಿ ಹುಲ್ಲಿನ ಹೊರಿ ತಂದು ಒಗಿತಿದ್ದು. ಆದರೆ ಇವತ್ತಿನ ರೋಡ್ ಹಿಂಗೈತಿ, ಮತ್ತು ಗಟಾರ ಹಿಂಗಿದಾವು. ನಾವು ಎಲ್ಲಿ ಗಾಡಿ ನಿಲ್ಲಿಸ್ತೇವಲ್ಲ ನೆಟ್ಟಗೆ ನಮ್ಮ ಗೋಟಿಗ್ಯಾಗ ಗಾಡಿ ಬರ್ತೈತಿ ಹುಲ್ಲಿಂದ. ಹಿಂಗೆ ರೋಡ್ ಆಗಿದಾವೆ. ಇವು ಯಾವಾಗ ಆಗಿದಾವ್ರಿ? ನಮ್ಮ ವೈನಿಯವ್ರು ಬಂದ ಮೇಲೆ. ವೈನಿಯವ್ರು ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲಿಂದ ವಿಷಯ ಅನುಭವಿಸಿಂದ ನಾವು ಇಲ್ಲೇ ನೋಡ್ರಿ. ಈಗ ಒಂದು 10,000 ರೂಪಾಯಿಗೆ ಸ್ವಸಹಾಯ ಸಂಘದ ಒಂದು 2 ವಿಷಯ ಹೇಳ್ತೇನೆ. ಸ್ವಸಹಾಯ ಸಂಘ ನಾವು 2000ನೇ ಇಸ್ವಿಯಾಗ ಸಂಘ ಮಾಡಿದ್ದು.
2000ನೇ ಇಸ್ವಿಯಾಗ ಮಾಡಿದ್ರೆ 2006ನೇ ಇಸ್ವಿಗೆ ನಾವು ಲೋನ್ ಕೊಡ್ತೇವತ್ತು ನಮಗೆ ಸ್ಟೇಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ನಾಗ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಅಮೌಂಟ್ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅಮೌಂಟ್ ಸ್ಟೇಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ನಾಗ ಇದ್ದು ಅವ್ರು ನಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ಕೊಡ್ತೇನಂದ್ರು 10,000 ಈಗ ಅದ್ರಾಗಿನವ್ರು ರೂಪಾಯಿ किती दिलता 10,000 रुपये किती वेळा गेलता आम्ही निप्पाणीला 7 ಸಲ ವೈನಿರಿ ಗಾಡಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದು ಒಟ್ಟು 10,000 ಲೋನ್ ಸಲುವಾಗಿ 7 ಸಲ ಗಾಡಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋತು ಪೇಪರ್ಸ್ ಕೇಳಿ ಅವಾಗ ನಮ್ಗೆ ಅವ್ರು 10,000 ಲೋನ್ ಕೊಟ್ಟರು ಒಬ್ಬೊಬ್ರಿಗೆ 800 ರೂಪಾಯಿ ಲೋನ್ ಬಂದಿತ್ತು ಯಾವಾಗ್ರಿ ಇದ 2007ನೇ ಇಸ್ವಿಯಾಗ 2008ನೇ 9ನೇ ಇಸ್ವಿಯಾಗ 10ನೇ ಇಸ್ವಿಯಾಗ ನಮಗೊಂದು SJSY ಸ್ಕೀಮದ ಲೋನ್ ಮಾಡಿದ್ದು ಅವಾಗ ವೈನಿ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಕಡೆ ಬಂದಿರ ಸತ್ತ ಅವ್ರ ಇಲ್ಲ ಆದ್ರೂ ಕೂಡ ಮೇಲೆ ಅವ್ರು ಸತ್ತ ಇದ್ದದ ಕಾರಣ ನಮ್ಗೆ 1,25,000 ರೂಪಾಯಿ ಲೋನ್ದ ಸಬ್ಸಿಡಿ ಮಾಡಿಸ್ಕೊಟ್ಟಿರವ ಇದು ಇದಾಯ್ತ್ರಿ ಹಿಂದಿಂದ ಈಗ ಸದ್ಯ ನಮ್ಮ ಊರಾಗ 13 ಸ್ವಸಹಾಯ ಸಂಘಕ್ಕೆ 3 ಲಕ್ಷದಂಗೆ ಒಂದೊಂದು ಸಲ ಕಂತು ಕಳೆದ್ರ ಅವ್ರು 3 ಲಕ್ಷ ಲೋನ್ ಏನೂ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಇಲ್ಲ ಯಾವುದೂ ಅಂದರೆ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಇಲ್ಲ ಡೈರೆಕ್ಟ್ ಇವ್ರು ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಹೋಗಿದಾರು ಬ್ಯಾಂಕಿನಾಗ ಇವ್ರಿಗೆ ಸಂಘದ ಮ್ಯಾಗ ಲೋನ್ 3 ಲಕ್ಷದಂಗೆ ಲೋನ್ ಒಬ್ಬೊಬ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟರು ಅರ್ಧ ಕಳೆದ ಮ್ಯಾಗ ಇವತ್ತು 5 ಲಕ್ಷ ಲೋನ್ ತಗೋಕೆ ಅವ್ರು ಬೈಂದಾರೆ ಅದಕ್ಕೂ ಈಗ ನೋಡ್ರಿ 6 ಎಕರೆ ಹೊಲ ನಂದ ಅವಾಗ ನಮ್ಮ ಅಪ್ಪಗಳು ಮತ್ತು ನನ್ನ ನಡುವೆ ಲೋನ್ ತಗೋದಿದ್ದು ಆ ಟೈಮ್ನಾಗ ಇನ್ನೂ ತಕ ನಾವು 2 ವರ್ಷ ನಮ್ಮ ಅಪ್ಪಗಳು ತಿರ್ಕೊಂಡ್ ಮೇಲೆ ಟರ್ನ್ ಆಗೋದಕ್ಕೆ 1 ಲಕ್ಷ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಆಗಿ 5 ಲಕ್ಷ ನಾವು ಕಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಸ್ಟೇಟ್ ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಹೊಲದ ಪೇಪರ್ಸ್ ಇಟ್ಟು ಆದರೆ ಇವ್ರು ನಮ್ಮ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಇವತ್ತು 5 ಲಕ್ಷ ತಗೊಂಡ್ರೇನು ಅಗ್ದಿ ಚೀಪ್ 8 ರೂಪಾಯಿ 7% ಅವ್ರು ತಗೊಂಡು ಲೋನ್ ಕಳ್ಯಾಕ್ದಾರು ನಮ್ಮ ಊರನ್ನು ಎಲ್ಲ ಸಂಘಗಳು ತಗೊಂಡಾರ ಆದರೆ ಬೇನಾಡ್ಯಾಗ ಇನ್ನೂ ಯಾರು ತಗೊಂಡಿಲ್ರಿ ವೈನಿ ಇವರು ತಗೊಂಡ್ರೆ ಚಲೋ ಆಗ್ತೈತಿ ಆದರೆ ಇದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಜರ ಕಾರ್ಯಕರ್ತೆಗಳು ಅವ್ರಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಾಗೈತಿ ಇಷ್ಟು ಹೇಳಿ ಅಂತ 2 ವಿಷಯ ಮುಗಿಸ್ತೀನಿ 11 कोटी असून देत आता एका साध्याच एक तुम्हाला सांगतो की ह्या जैनवाडीमध्ये कोटीनं पैसे दिले हो एकाच वार्डाचं गाव जैनवाडी म्हणजे किती पैसे द्यायचे तर ह्या पद्धतीनं कोणी पैसे असं म्हणजे खैरात केल्यावर की पैसे कोणी कोणी समाजाचे दिलेत काय समाजाचं काम असून दे विकास काम असून देत कधी हे अण्णा आणि वहिनीकडे इथं माघारी पडलेलं नाही ह्याच्यापूर्वी आमच्यातल्या इथल्या मतदारांनी असून दे तिथल्या ग्रामस्थांनी कधी पण हे वहिनी बघितलेलं नव्हतं एवढं पैसे आणि एवढा विकास तुम्ही ह्या भागात ह्या 10 ते 12 वर्षात केला आमच्याच कारखाना आता हे हलसिनाथ कारखाना आहे अगदी जीर्ण झालेला होता वहिनीनं आम्ही सगळ्यांनी डायरेक्टर विनंती केलो अण्णांना विनंती केलो वहिनी सुद्धा म्हटलं की माझ्या तालुक्यातला हा एकच कोऑपरेटिव्ह कारखाना आहे कुठल्याही परिस्थितीत अण्णा काय तर करूया करे हे नेटवे असं म्हटले होते आणि खरोखरच तिने करे अण्णा वहिनीने मनावर घेतलं आणि कारखान्याचं सोनं केलं जे एक कारखाना बंद पडणार होता तो कारखाना परत त्याने ऊर्जित अवस्था आणला त्या शेतकऱ्यांचा इथलं कने एक आमचं फार मोठं कने प्रश्न होता ऊस कसा घालवायचा तो त्याने हे केला आजपर्यंत कुठल्याही कारखान्यानं कुठल्याही कारखान्याच्या चेअरमननं शेतकऱ्यांच्या कामगारांच्या आणि त्या सभासदांच्या मुलासाठी कोण स्कॉलरशिप असे कोण दिलेलं नाही हे मात्र तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं सभासदांच्यामुळं मागच्या वर्षीची इलेक्शन बिनविरोध झाले एक निमित्त झालं आणि 7 लाख रुपये सभासदांच्या मुलासने आणि कामगारांच्या मुलासने त्यांनी स्कॉलरशिप दिली मला वाटलं की 1 वर्षात आता थांबेल पण तो चालू झालेला आहे ह्या वर्षी पण अण्णा वहिनीने निर्णय घेतला परत आणि ह्या वर्षी 63 लाख रुपये दिले आजपर्यंत हे असं कोण झालं नाही असं कुठल्याही आमदारांनी केलं नाही कुठल्याही कारखान्याचे चेअरमनने केलं नाही ते अण्णा वहिनी करून दाखवले तर आता सुद्धा आता जो संकेश्वर कारखाना आहे ते दिवंगत अप्पागौडा पाटलांनी स्थापन केलेला कोऑपरेटिव्ह कारखाना होता तो सुद्धा आमच्या कारखान्यासारखा मोडकळीस आलेला होता त्याचं सुद्धा पुनरुज्जीवन करण्यासाठी कोऑपरेटिव्ह मध्ये चालवायचं फक्त त्यांना अण्णा मार्गदर्शन करणार आणि आमच्या कारखान्यासाठी तो सुद्धा कारखाना चालवणार हे फार मोठं उदात्त काम आहे हे कोऑपरेटिव्ह संस्थेला जीवदान देणारे हे लोक आहेत
ते मोडून खाणारे लोक हे नव्हे. आजपर्यंत विकास जर म्हटला तर विकासाची आता बघा गेली 200-300 वर्ष जुनी जी मंदिर होते त्यांचा ह्या निपाणी तालुक्यातल्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार यांनी केलेला आहे. एकही मंदिर यांनी सोडले नाहीत, कुठले रस्ते सोडले नाहीत, आरोग्याचा असू दे किंवा कुठलेही असू दे. आता तरी मगाशी आमच्या नगराध्यक्षांनी सांगितलं कोरोना, स्वतः वहिनींना कोरोना झाला, डॉक्टर लोक म्हणत होते तुम्ही इथं थांबू नका, तुम्ही कुठंतरी बेंगलोर नाही तर दुसरीकडे जावा. वहिनी म्हणाल नाही मी ह्याच लोकांच्या बरोबर इथंच राहतो आणि मला इथंच ट्रीटमेंट करा. खरोखर पोलिसने अवघड होती, डॉक्टर सांगितले नाही सांगा नव्हते यांना, नाही म्हणाल मी इथंच घेणार. आणि खरोखर त्या धाडसानं थांबल्या, पण परमेश्वरानं त्यांना बरंही केलं आणि त्यांच्यामुळे इतर लोकांना पण हे झालं. तर ह्याचा अर्थच काय की समाजाला हे झोकून देणारे मंडळी, समाजाला झोकून देणारी ही मंडळी आहेत. समाजासाठी काम करणार, राजकारणासाठी राजकारणात कधी हे मंडळी नव्हेत, राजकारण हे समाजकारणासाठी करणारी ही मंडळी आहेत. अशी मंडळी आपल्याला मिळणं फार कठीण आहे. तर ह्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर आपण ह्यांच्या कायम पाठीशी राहिलं पाहिजे. आपल्यात काहीतरी जरी काही बेबनावपणा असला, तटगट जरी असले तर अण्णा वहिनींच्या वेळेला तुम्ही सगळ्यांनी विसरायला पाहिजे. ह्याने जे काही आदेश देतील, ह्याने कुठलं जे काही धोरण ठरवतील ह्याच्या पाठीमागं आपण अगदी खंबीरपणानं राहिलं पाहिजे. मनात कसलाही किंतु आणता कामा नये. तरच पुढची पण कामावर विकास होणार आहे, भागाचा विकास होईल आणि आपला पण सगळ्यांचा फायदा होईल या दृष्टीनं आपण वागलं पाहिजे. दिलं असं नाही. त्याने आता अण्णासाहेब जोल्ले इंडिपेंडंट PU सायन्स कॉलेज काढलेलं आहे. तिथं रेसिडेन्सली तिथं सर्व वर्ग होणार आहेत. तिथं सुद्धा 8 तालुक्यात म्हणजे खासदार मतदारसंघामधून 10वीला जे काही त्याने परीक्षा घेतले त्यात जे 20 मुलं 1 नंबरने येतील त्यांचा 2 वर्षाचा म्हणजे अंदाजे 60 ते 70 लाख रुपये त्या मुलांचा पूर्ण खर्च अण्णा वहिनी देणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थच काय की विद्यार्थ्यावरती प्रेम आहे. मुलं शिकायला पाहिजेत, आपल्या भागातले मोठे व्हायला पाहिजेत, इथले मोठे अधिकारी होऊन जायला पाहिजेत, ही त्यांची जी भावना आहे ह्याचं पण आपण कदर केली पाहिजे. आम्हाला जर कधी आमच्या मुलग्याला जर कधी पाठवायचं असलं तर आम्ही कुठेतरी मूडबिद्रीला पाठवा, मंगलोरला पाठवा, नाही तर घोडावतला पाठवा, अशी जी परिस्थिती होती ती इथून पुढं होणार नाही. ते सगळं शिक्षण, त्या सगळ्या ट्रेनिंग इथं अण्णासाहेब जोल्ले PU कॉलेजमध्येच आता होणार आहेत. हे पण तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे, तुमच्या मुलांच्यासाठी विचार केला पाहिजे, तर ह्या भागाचा विचार केला पाहिजे आणि आपण कायम स्वरूपी अण्णा आणि वहिनींच्या पाठी राहिलं पाहिजे. आणि ह्या भागाच्या त्याने खरोखरच त्याने फार मोठं काम केलेलं आहे. तर ही संधी अशी माणसं मिळणे दुरापास्त आहे. तर ह्यासाठी तुम्ही सर्वांनी पाठिंबा द्यावा व सहकार करावा एवढंच मी बोलून माझं 2 शब्द संपवतो. चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा.